हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आमच्याकडे आज होती इडली आणि मी संध्याकाळी 5:30-6 वाजताच इडली करायला बसली होती. कारण इडली कशी एकसोबत धकत नाही, त्यामुळे थोडी थोडी इडली मी करणार होती. तर या ठिकाणी सांबारसुद्धा माझं बनवून तयार होतं आणि एका साईडला मी इडली तिथे लावून घेतली होती. आणि या ठिकाणी भांडे किती जमा झालेले आहेत चहाचे वगैरे. संध्याकाळी चहा केल्यानंतर मी म्हटलं एकसोबतच भांडे घासावं, कारण थंडीचं पाण्यात हातसुद्धा टाका वाटत नाही. तर या ठिकाणी पहा, हॉलमध्ये माझा मुलगा ओजस माझ्या मिस्टरांच्या मांडीवर आहे आणि आरव मोबाईल पाहत आहे. दोघेही टी व्ही मोबाईल पाहत आहे आणि मस्तपैकी बसलेले आहे. त्यांनासुद्धा भूक लागली होती, कारण झोपेतून उठल्यानंतर त्यांना मी काहीच दिलं नव्हतं. तर आता लवकर इडलीच बनवून घेतली होती. तर या ठिकाणी पाहू शकता, माझं सांबार बनवून तयार आहे आणि सांबार खूप टेस्टी झालं होतं, कारण त्यामध्ये मी टोमॅटो न घालता थोडा चिंच आणि साखर घालून घेतली होती. तर आंबट गोड असं सांबार मी बनवलं होतं. तर सर्वात शेवटी मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्तपैकी एकदा हलवून घेतलं. पाहू शकता तुम्ही, खूप छान असा कलर आलेला आहे सांबारला. आणि माझी इडलीसुद्धा बनवून तयार होती. तर मी मस्तपैकी इडलीचे प्लेट्स काढून घेतल्या आणि इडलीसुद्धा काढून घेतली होती. आणि ज्या दिवशी आमची इथे इडली असते त्या दिवशी स्वयंपाकाला सुट्टी असते. तुमच्याकडे सुद्धा असंच असते का, ते कमेंट करून नक्की सांगा. कारण इडलीलाच तर भरपूर वेळ लागतो आणि त्यामध्ये स्वयंपाक कुठं करणार. तर या ठिकाणी आमची इथं इडली असते की स्वयंपाकाला सुट्टीच असते. तर या ठिकाणी मस्तपैकी अशी मऊ लुसलुशीत अशी माझी इडली झाली होती. आणि तुम्हाला एक टिप्स देते मी, इडली आणखी मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडे पोहे टाकायचे, म्हणजे पोह्यानं कसं त्या एकदम स्पंजी बनते इडली. तर हे पाहू शकता, माझी इडली बनवून तयार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा या इडली खायला. आता मी माझ्या मिस्टरांसाठी प्लेटमध्ये इडली काढून घेतली होती. पाहू शकता तुम्ही, माझ्या मुलांना मी सुकीच इडली खायला दिली होती, कारण लहान मुलांना तिखट वगैरे जमत नाही. तर मी त्यांना तेल मीठ लावून इडली दिली होती आणि ही इडली माझ्या मिस्टरांसाठी होती. चला मग तुम्ही सुद्धा या इडली खायला. आणि कोणाकोणाला इडली खूप आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर मस्तपैकी इडली वगैरे तर खाऊन झाली आणि इडली खायला तर खूप मजा आली होती. परंतु नंतर भांडे तर एवढे निघाले होते की भांडे घासायला तर मला खूप जास्त कंटाळा येतो. आणि तेही हिवाळ्याचं पाणी तर एकदम टाकीमधलं एकदम बर्फासारखं पाणी असतं आणि त्यामध्ये एवढ्या पाण्यात हात घातला आणि खूपच वातसारखं होते मग. तर मला सगळ्यात कंटाळा वाटणारं काम म्हणजे भांडे. तुम्हाला सुद्धा सगळ्यात कंटाळवाणं काम कोणतं वाटतं ते मला कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी माझे भांडे वगैरे सगळं घासून झाले होते, बेसिनसुद्धा स्वच्छ करून झाला होता आणि एकदम थकल्यासारखं झालं होतं. तर मी रेस्ट करायला गेली होती. या व्हिडिओला मी इथेच थांबवते. बाय बाय.